आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ। गवडी पाटीलवाडी येथे शेतमजुराची झोपडी जळून खाक, संसाराची राखरांगोळी, वासरू दगावले। जावळी तालुक्यातील गवडी पाटीलवाडी येथे शुक्रवारी दुपारी एका शेतमजुराच्या झोपडीला भीषण आग लागली। या दुर्दैवी घटनेत संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून एका वासराचा होरपळून मृत्यू झाला आहे। या आगीत सुमारे 49,700 रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। शेतकरी श्री धोंडीराम लक्ष्मण पाटणे यांच्या शेतात हुसेन कासम नालबंद हे कुटुंबियांसह शेतमजुरी करून राहतात। शुक्रवारी दुपारी त्यांच्या गवताच्या छपराच्या झोपडीला अचानक आग लागली। जोरदार वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही वेळातच संपूर्ण झोपडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। ग्राम महसूल अधिकारी आणि स्थानिक पंच कमिटीने केलेल्या पंचनाम्यानुसार आगीत खालील नुकसान झाले आहे। पशुधनाची हानी, झोपडीत असलेले 14 महिने वयाचे देशी गायीचे वासरू आगीत मृत्युमुखी पडले, तर एक गाय व कालवड गंभीर जखमी झाली आहे। धान्य व साहित्य, 1 क्विंटल गहू, 35 किलो तांदूळ आणि घरातील सर्व संसारोपयोगी भांडी व साहित्य जळून खाक झाले। रोख रक्कम, अंगावरील कपड्यांसह घरात ठेवलेली 15,000 रुपयांची रोकडही आगीत भस्मसात झाली। घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील रवींद्र चव्हाण, तलाठी करचे अण्णासाहेब, माळी अण्णासाहेब, ग्रामसेवक रवींद्र निकम आणि कर्मचारी सचिन धनावडे यांनी तातडीने धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले। महसूल विभागाच्या वतीने पंचांच्या उपस्थितीत सविस्तर पंचनामा करण्यात आला असून यावेळी रोहिदास बिरामणे, दिलीप धनावडे, सचिन धनावडे, अशोक पाटणे आणि रवींद्र गुजर उपस्थित होते। वाढत्या उष्णतेमुळे लागलेल्या या आकस्मिक आगीने नालबंद कुटुंबाचा आधार हिरावला आहे। या गरीब कुटुंबावर ओढवलेली परिस्थिती पाहता शासनाने त्यांना तातडीने आर्थिक मदत देऊन आधार द्यावा, अशी आग्रही मागणी गवडी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। आक्रोश मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी मोहन खुडे।